जय महाराष्ट्र. मागच्या 2 दिवसात या बातम्या पसरत आहेत, की बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी आता बुडीस निघालेली आहे. जशी ही बातमी समजली, ठेवीदार जे आहेत, ते त्यांच्या शाखेत पोहोचले. त्यांनी गर्दी केली. ती ज्यांची काही ठेव असेल, कुणाची पैसे जमा असतील किंवा कुणाचे सोनं तारण कर्ज असेल, हे परतफेड करून त्यांनी त्यांचं सोनं जप्त करण्याचा किंवा वापस घेण्याचा प्रयत्न हा मागच्या 2 दिवसापासून सुरू आहे. मग नेमकं काय घडलेलं आहे? खरंच बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुडीस निघत आहे का? की कोणत्या अफवेमुळं, कोणत्या बातमीमुळं आज हे संकट या बँकेवरती आलेलं आहे आणि संस्थाचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी जी मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे, त्याच्या आधारावरती बँकेची परिस्थिती काय आहे, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पत कशी आहे, याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या मित्रापर्यंत जाऊ द्या, ज्यांचा की बुलढाणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये काही ठेवी असतील किंवा काही सोनं तारण कर्ज घेतलेलं असेल. मागील 2 दिवसापासून ज्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या किंवा अफवा पसरली होती, की बुलढाणा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँक ही बुडीस निघणार आहे. आता यावरती ठेवीदारांचा लवकर विश्वास बसला. त्यालाही तसं कारणच आहे. कारण मागच्या 5 ते 6 वर्षात जवळपास 5 ते 6 या कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायट्या बुडीस निघालेल्या आहेत आणि याचे जे काही ठेवीदार आहेत, ते ग्रामीण भागातले आहेत, ऊसतोड मजूर आहेत, ज्यांनी की कष्टानं पैसे जमा केलेले आहेत, कुणाचं सोनं आहे, त्यांनी ते तारण ठेवलेलं आहे. त्यामुळे चिंता ही ठेवीदाराच्या मनात होती, की खरंच ही बातमी खरी असू शकते आणि आमची जी काही मेहनतीचा पैसा आहे तो बुडीस निघू नये. यासाठी आता ठेवीदारानं बँकेत जाऊन त्यांची ठेवी वापस करण्याचं किंवा जे कर्ज असेल तर कर्ज फेडून त्यांचं सोनं वापस घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. असं सांगण्यात आलं होतं, की बँकेमध्ये जे ठेवीदाराने कर्ज घेताना सोनं गहाण ठेवलं होतं ते ₹70,000 तोळ्यानं होतं आणि आज तेच सोनं ₹1.5 लाख तोळा झालेलं आहे. तर बँका आता हे सोनं विकून दिवाळखोर घोषित करणार आहे स्वतःला आणि त्यामुळे तुमची ठेवी ही आता संकटात सापडली गेली जाणार आहे. तर या बातमीवरती विश्वास ठेवून ज्यांचं कोणाचं सोने तारण कर्ज होतं, त्यांनी सोने तारण कर्ज वापस घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांचं असं सांगणं आहे, की बुलढाणा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जितकी ठेवी आहे पैशाची त्यापेक्षाही जास्त किंवा दुप्पट हे सोनं तारण कर्ज आहे. त्यामुळे लोकांना आता बँकेवरती विश्वास राहिलेला नाहीये आणि ते आपलं सोनं सोडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशानं बँका सुद्धा आता ही कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा आता अडचणीत आलेली आहे. आता पुढे जाऊन त्यांनी हे सांगितलेलं आहे, की बँक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची जी पत आहे किंवा जी स्थिती आहे ती अतिशय चांगली आहे. कसलंच घाबरण्याची किंवा चिंता करण्याची बाब नाहीये. त्यांनी हेही सांगितलं, की त्यांच्याकडं जवळपास 4,000 कोटीची कॅश लिक्विडिटी आहे. त्यांचं हे म्हणणं आहे, की 30,000 कोटीचं आमच्याकडे ॲसेट्स ज्याला आपण म्हणतो ते ॲसेट्स आहेत, स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळं बँकेची पत ही चांगली आहे. बँकेचं एन-पी-ए म्हणजे जे लोक लोन घेतात आणि परतफेड करत नाहीत किंवा जे बुडीत जातं खातं, त्याचा प्रमाण जे आहे ते 2% आहे आणि हे अतिशय चांगलं मानलं जातं. त्यासोबतच बँकेनं जवळपास 1,500 कोटीचं कर्जही वाटप केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती येणारं जे व्याज आहे त्यामुळं बँकेची पत ही चांगली असं संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांचा जनतेला किंवा त्या ज्या ठेवीदार आहेत त्यांना आव्हान आहे, की घाबरून न जाता कुठल्याच अफवांवरती विश्वास न ठेवता तुम्ही तुमचं जे काही सोनं असेल किंवा ठेवी असेल, तुम्हाला वापस घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता आणि जर ठेवत असाल तर तुमचं ते सोनं किंवा ते पैसे सुरक्षित आहेत. तर ही होती माहिती एका अफवेमुळं जो गोंधळ मागच्या 2 दिवसात उडालेला होता. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.